क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 जानेवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे सिरीज जी आपण सुरू केली आहे आपल्या चॅनलवर, ती MPSC, UPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. हा काल विचारला गेला प्रश्न, 2026च्या प्रजासत्ताक दिना खालीलपैकी कोणते दोन नेते मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होतं उर्सुला वेन डेर लेन आणि एंटिनो कोस्टा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होता. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया आपण आजचे प्रश्न. आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर हा हैदराबाद इथे आयोजित करण्यात येणार आहे आणि तेलंगणा हा राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ते आहेत शेख जोआन बिन अहमद अल थानी यांची निवड झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, ICCने 2026च्या T20 विश्वचषकात कोणत्या देशाच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केलेला आहे? तर तो देश आहे बांगलादेश. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. ICC T20 विश्वचषक 2026 बद्दल ICCने बांगलादेश संघाची जागी स्कॉटलंडचा समावेश केलेला आहे, कारण सुरक्षेच्या मुद्द्यावरून बांगलादेशाने भारतात खेळण्यास नकार दिल्यामुळे त्यांना स्पर्धेतून वगळण्यात आलेला आहे. निवडाचे निकष, पात्रता फेरीत मुकलेल्या संघापैकी स्कॉटलंडची रँकिंग सर्वाधिक होती, म्हणून त्यांनी ही संधी मिळालेली आहे. यजमान, 2026च्या T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका इथे आयोजित केला जाणार आहे. स्कॉटलंड गट ग्रुप C मध्ये राहणार आहे. वेळ, ही स्पर्धा फेब्रुवारी ते मार्च 2026 मध्ये पार पडणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती ICC T20 विश्वचषक बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, नक्षलविरोधी कारवाई ऑपरेशन मेघाबूर कोणत्या राज्यात राबवली जात आहे? तर तो राज्य आहे झारखंड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आर्थिक मंचाने WEF सेंटर फॉर विर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन C4IR ची स्थापना करण्यासाठी कोणत्या राज्यांनी भागीदारी केली? तर तो राज्य आहे आपला आंध्र प्रदेश राज्य. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. जागतिक आर्थिक मंच WEF भागीदारी आंध्र प्रदेश सरकारसोबत केलेली आहे. केंद्राचं नाव काय? सेंटर फॉर दी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. ठिकाण विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. मुख्य विषय ऊर्जा संक्रमण, एनर्जी ट्रान्झिशन आणि सायबर सुरक्षा हा प्रमुख विषय आहे. भारतातील क्रमांक, ही भारतातील तिसरी C4IR केंद्र आहे. उद्देश, चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्राची सुधारणा करणे आणि डिजिटल सुरक्षा वाढवणे. स्थान, घोषणा केव्हा करण्यात आली? दावोस, स्वित्झर्लंड येथे 2026च्या वार्षिक बैठक हा करार झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एक जिल्हा एक पाककृती ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर तो राज्य आहे उत्तर प्रदेश राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. ही योजना उत्तर प्रदेशनं एक जिल्हा एक उत्पादन ODOP योजनेच्या धर्तीवर आधारित आहे, परंतु यात केवळ उत्पादनावर नव्हे तर जिल्ह्याच्या विशिष्ट खाद्य संस्कृतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? स्थानिक पर्यटनाला चालना, पर्यटकांच्या संबंधित जिल्ह्याला अस्सल चवीचा अनुभव मिळावा म्हणून रोजगार निर्मिती, स्थानिक महिला बचत गट आणि आचारी शेफ यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. खाद्य संस्कृतीचे जतन, लोप पावत चाललेल्या पारंपरिक पाककृतींना पुनर्जीवित करणे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न,
400वा ग्रँड स्लॅम एकेरी सामना जिंकणारा जगातला पहिला टेनिसपटू कोण ठरलेला आहे? तर हा टेनिसपटू आहे नोवाक जोकोविच. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. नोवाक जोकोविचच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आपण खेळाडू कुठला आहे? सायबेरियाचा आहे नोवाक जोकोविच. विक्रम ग्रँड स्लॅम एकेरी म्हणजे 400 सामना जिंकणारा इतिहासात हा पहिला टेनिसपटू ठरलेला आहे. जानेवारी 2026मध्ये त्याने 400वा सामना जिंकलेला आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये. कोणाला हरवले? तिसऱ्या फेरीत बोटिक वेन डी झेप्टशीलला पराभव करून हा विक्रम त्यांनी नोंदवलेला आहे. मागं टाकले त्याने रॉजर फेडररच्या 369चा विजय आणि सेरेना विलियम्सच्या 365 विजय यांचा विक्रम मोडलेला आहे. विशेष म्हणजे जोकोविच आता पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू ठरलेला आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे. एक्झाम पॉईंट ऑफ तुम्ही लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न. 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेले 77वे प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र राज्यानं चित्ररथाला मुख्य विषय म्हणजे थीम काय होती? तर हे गणेश उत्सव हे थीम होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न. गृह मंत्रालयाने 2026 सालसाठी एकूण किती पद्म पुरस्कारांची घोषणा केलेली आहे? तर हे पुरस्कार आहे 131 पद्म पुरस्काराची घोषणा केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की MPSC राज्यसेवामध्ये पद्म पुरस्कारबद्दल प्रश्न आलेला होता आणि तिथे संख्या विचारली होती. तर ही महत्त्वाची माहिती तुम्ही लक्षात ठेवा की किती पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 2026मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ते आहेत धर्मेंद्र यांना. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहील. 2026मध्ये बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारी 2026 या रोजी केंद्र सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या अतुल्य योगदानाबद्दल त्यांना हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. तर ही माहिती याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंटवर एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला खूप अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे पद्म पुरस्कार. या पद्म पुरस्कारावर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न हमखास येईलच. चला आता आपण पद्म पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. पद्म पुरस्कार हे भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहेत. हे पुरस्कार प्रामुख्याने असाधारण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जाते. हे पुरस्कार कोणाला आणि कशासाठी दिला जाते याची आपण सविस्तर माहिती पाहूया. कोणाला दिला जातो? क्षेत्र, कला, समाजसेवा, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय, साहित्य, शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा व इतर कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. भेदभाव नाही. हे पुरस्कार देताना जात, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अपवाद सरकारी कर्मचारी उदाहरण डॉक्टर, शास्त्रज्ञ वगळता हे सार्वजनिक उपक्रम कार्यरत आहेत या पुरस्कारांसाठी पात्र नसतात. पुरस्काराचे 3 श्रेण्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणत्या आता आपण पाहूया. हे पुरस्कार त्यांच्या श्रेणीनुसार दिला जातो. पद्मविभूषण विलक्षण आणि विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार हा दुसऱ्या क्रमांकाच्या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मान आहे. पद्मभूषण उच्च श्रेणीच्या विशिष्ट सेवेसाठी आणि पद्मश्री कोणाला दिले? कोणत्याही क्षेत्राचे विशिष्ट सेवेसाठी. तर हे 3 प्रकारचे पद्म पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणते? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. निवड प्रक्रिया कशी असतो? शिफारस. दरवर्षी 1 ते 15 सप्टेंबर या काळात पुरस्कारासाठी नामांकन मागवली जातात. कोणतीही व्यक्ती स्वतःचे नाव किंवा दुसऱ्याचे नाव सुचवू शकते. समिती पंतप्रधानांनी दरवर्षी स्थापन केलेली पद्म पुरस्कार समिती या नावाची छाननी करते. घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला हा पुरस्काराची घोषणा केली जाते. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की पद्म पुरस्कारची निवड प्रक्रिया कशी आहे, किती प्रकारचे पुरस्कार आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो. आता आपण पद्म पुरस्कार कोणाकोणाला मिळाले त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर 2026चे पद्म पुरस्कार
पहिला, पद्मविभूषण हा देशातला दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. पहिले व्यक्ती कोण आहेत? धर्मेंद्र सिंग देओल. त्यांना मरणोत्तर हा कलासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता होते. एन राजाम ही कला उत्तर प्रदेश प्रसिद्ध व्हायोलिन वादक यांना पण पद्मविभूषण मिळालेलं आहे. के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार केरळ इथले आहेत. पी नारायण साहित्य आणि शिक्षण क्षेत्राकरिता यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. व्ही एस अच्युतानंदन मरणोत्तर त्यांना सार्वजनिक व्यवहार ते केरळचे आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहे. तर 5 व्यक्तींना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. हे पद्मविभूषण ज्या व्यक्तींना मिळालं आहे त्यांचे नाव तुम्ही लक्षातच ठेवा, कारण की याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पद्मविभूषण, तर पद्मविभूषण आपण कोणाकोणाला मिळाला ते महाराष्ट्राची व्यक्ती पाहूया. अलका याग्निक यांना कला क्षेत्रासाठी पद्मभूषण मिळालेला आहे. पियुष पांडे त्यांना मरणोत्तर कला क्षेत्रासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. आणि उदय कोटक व्यापार आणि उद्योग याकरिता त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. तर ही महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत. 3 महाराष्ट्राचे व्यक्ती यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आपण पद्मश्री पुरस्कार पाहूया. तर ही महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो, यांना हा मिळालेला पद्मश्री पुरस्कार आहे. तर पहिले व्यक्ती आहेत डॉक्टर अरविंदा फडणवीस वैद्यकीय सेवाकरिता. अशोक खाडे व्यापार व उद्योग. भकुलुया लाटकर ढिंडा कला क्षेत्राकरिता. जनार्दन बापू बोथे सामाजिक कार्यकरिता यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. जुईर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी याकरिता त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. माधवराव रंगनाथ गाडगीळ रंगनाथ यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. रघुवीर तुकाराम खेडकर यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. रोहित शर्मा क्रीडा क्षेत्राकरिता यांना पद्मश्री मिळालेला आहे. सतीश शाह मरणोत्तर कला क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सत्यनारायण नुवाल व्यापार व उद्योग करिता त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. आणि श्रीरंग देवबा लाड शेतीकरिता त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पद्मश्री पुरस्कार 11 महाराष्ट्राच्या व्यक्तींना मिळालेले आहेत आणि पद्मभूषण 3 व्यक्तींना मिळालेले आहेत आणि 1 पद्मविभूषण मिळालेलं आहे. तर टोटल महाराष्ट्राचे किती व्यक्तींना मिळाले? 11 + 3 आणि 1 म्हणजे टोटल 15 व्यक्तींना हा पद्म पुरस्कार मिळालेला आहे. तर ही लिस्ट महाराष्ट्राची आहे विद्यार्थी. पद्मश्री पुरस्कार आहेत हे महाराष्ट्राचे, पद्मभूषण पुरस्कार आहे आणि 1 व्यक्ती म्हणजे धर्मेंद्र सिंग देओल हे महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत, त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. तर टोटल 15 जणांना महाराष्ट्राच्या पद्म पुरस्कार मिळाले आहेत. तर ही माहिती तुम्ही लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जे चालू घडामोडीचे प्रश्नाचे सिरीज घेतो तिथे एक क्वेश्चन तुमच्यासाठी असतो. तर आजचा क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे. 2026 वर्षासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसाने राष्ट्रपती पोलीस कलर्स पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पहिला ऑप्शन आहे तुमचा महाराष्ट्र पोलीस, दुसरा ऑप्शन आहे सिक्कीम पोलीस, तिसरा ऑप्शन आहे तुमचा केरळ पोलीस आणि चौथा ऑप्शन आहे तुमचा गोवा पोलीस. तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला येत नसेल तरी पण तुम्ही सांगा, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल उत्तर पाहणार आहोत. चुकला तरी काही हरकत नाही, आपण या प्रश्नाची माहिती पाहणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही जी चालू घडामोडीची सिरीज घेत आहोत, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.